राम राम मंडळी. तर आता आपण आलो इकडं भाजीपाला घ्यायला बार्सिलोनाच्या एका शॉपमध्ये. तर हे शॉप जे आहे हे पाकिस्तानवाल्यांचं आहे. तर इकडे इतके सारे टमाटे ठेवले ना. आपण काय घेतलं इथून आता, तर आपण इथून घेतलंय कोथमीर, फ्लावर आणि अजून इकडे घेतले सफरचंद, इकडं अजून अजून मेथी आहे आणि हे अजून काकडी आहे. तर असं काही आपण सामान घेतलं आपल्याला आठवडाभर पुरवलं एवढं. तर आपण याच्यानंतर बिल करायला जाणार आहे. मग मी तुम्हाला दाखवतो का एवढं घ्यायला किती पैसे लागले असतील. इकडे या मिरच्या पण घ्यायला आपण अर्धा किलो असतील. आणि या शॉपमध्ये आपल्याला इकडं भेटतंय संत्रे, अजून सफरचंद, सगळ्या काही गोष्टी आहे. लिंब पण आहे आणि इकडं कोथमीर पण ठेवले. तर हा माल सगळा यांचा इकडं शेजारचे जे देश आहे पोर्तुगल तिकडून येतो इकडं. आणि बऱ्यापैकी चांगला माल आहे, क्वालिटी चांगली आहे, आपल्यासारखाच माल आहे. आपले लोकांचं पण इकडं ते वांगं थोडं वेगळ्याच पद्धतीचं मला दिसलं इकडं. अतिशय विचित्र असं वांगं आहे. बरोबर. आता इकडं काकड्या वगैरे पण ठेवले, गाजरं पण आहे आणि चांगला भाजीपाला आहे. तर आपण आता हे बिल केलं आहे आणि एवढ्या याचं आपल्याला बिल इथं तुम्हाला दिसू शकतं झालं आहे 7 युरो.40, म्हणजे जवळजवळ 800 रुपये आपल्याकडचे. तर 800 रुपये आपल्याला एवढा भाजीपाला घ्यायला लागले. तर तुम्ही अंदाज करू शकता किती महाग येईल. तर आजचा हा असा व्हिडिओ होता. तुम्हाला आवडला असेल तर ना सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.